समोर भिडतात क्वार्टर फायनल्स मध्ये. एका बाजूला आहे मोफास वसई फाटा आणि दुसऱ्या बाजूला आहे गावदेवी बाळकुम. अतिशय सुंदर असा हा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळाला. अनेक रेकॉर्ड्स आजच्या दिवसात पाहायला मिळाले. 5 विकेट घेणारा तो गोलंदाज हॉस्टन देखील आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर असं षटकाचं प्रकरण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चला आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचला आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले ते गावदेवी बाळकुम या संघाने आणि या फलंदाजासाठी आमंत्रित केलंय मोफास वसई फाटा या संघाला. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 षटकांची ही मॅच. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, 3 षटक. 3 क्षेत्ररक्षक जे आहेत हे 30 सर्कलच्या बाहेर असतील. षटक क्रमांक पहिलं घेऊन येतोय बाळकुम संघाकडनं गोलंदाज अमोल. यानं देखील नेत्रदीपक कामगिरी संबंध दिवसामध्ये केलेली आहे. आता मात्र दोन्ही संघांसाठी ही महत्वपूर्ण मॅच आहे. कुठला संघ सेमी फायनल मध्ये जाऊन धडकेल याकडे आता मात्र सर्वांच्या नजर आहेत. पहिला चेंडू पहिल्या षटकातील घेऊन येतोय अमोल. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला जातोय. घुटनाट एक तमाशा देख. वॉट अ शॉट. षटकार क्रमांक 60वा. पदर गेलांवर पोरी जरा जपून दांडा धर. पोरी जरा जपून दांडा धर. पोरी जरा जपून दांडा धर. धन्यवाद. नक्कीच दांडा मात्र बॅटचा अतिशय सुंदररित्या धरलेला आहे तो बरकतने. अतिशय सुंदर असा स्ट्रोक. कारण की नवीन चेंडूवरती षटकार मारणं हे सोपं काम नसतं. कारण की त्या चेंडूला एक टायमिंग तुमचं परफेक्ट असणं गरजेचं आहे. तुमचे ताकद मनगटामध्ये असणं योग्य गरजेचं आहे आणि तीच योग्य ताकद इथे बरकतच्या मनगटांमध्ये दिसते. अतिशय सुंदर असा षटकार पाहायला मिळाला. 6 धावांनी चांगली अशी सुंदर सुरुवात करतोय बरकत आपल्या संघासाठी. बघूया षटकातील दुसरा चेंडू. यावेळी मात्र फुलर लेंथ पाहायला मिळते. सॉफ्ट हँडने खेळला जातोय. लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे भावेश. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सुंदर अशी फेकी पाहायला मिळते. सिंगल कन्वर्ट केली जाते. स्ट्राईक देखील रोटेट होते आहे. धाव संख्या जर पाहायला गेलं झालेली आहे ती 7 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा गुड लेंथ स्पॉटवर टाकलेला अचूक असा टप्पा पाहायला मिळतोय. तितकाच वेग पाहायला मिळाला. तितकाच बाउन्स पाहायला मिळाला. धाव चेंडू नक्कीच जातोय. 3 चेंडू आतापर्यंत पहिल्या षटकात झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 7 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड विथआउट एनी लॉस. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. यावेळी मात्र पुन्हा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मुख्य व्यासपीठाजवळ येतोय. चेंडू येतोय सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. पोरी जरा जपून दांडा धर. 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 पहिल्याच गाडी. धन्यवाद. अप्रतिम बॅटिंगचा नजारा मात्र इथे फलंदाज सतीशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अतिशय सुंदर मॅग्निफिसंट स्ट्रोक फॉर 6. तर 6 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे ती 13. यावेळी मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. मात्र वेग तितकाच सुंदर होता. हीच लाईन अँड लेंथ अमोलला मेंटेन करणं गरजेचं आहे. मात्र तसं या अगोदरच्या चेंडूवरती झालं नाहीये. चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेले आहेत 5. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 13 रन्स ऑन टू द बोर्ड. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज अमोल. फलंदाज सतीश शाटी. यावेळी मात्र हलकीशी अपील मात्र पंचांकडे देखील केली होती. सुंदर असा थ्रो देखील होतोय. सिंगल देखील घेतली जाते. लेग बाईसचे संकेत येत आहेत. षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे ती 14.
मला बिरसला येऊ द्या डीजे धन्यवाद. अतिशय सुंदर असं वाद्यवृंद डीजे आमच्या सोबत आहेत, त्यामुळे आमचा आवाज हा तुमच्यापर्यंत पोहोचतोय. अतिशय सुंदर गीतं देखील ऐकवली जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकानंतर धावा झालेल्या आहेत. धावफलकावरती 14. षटक क्रमांक दुसरा घेऊन आला गोलंदाज अरुण. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा चेंडू. या अगोदर मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार अरुण यांनी प्राप्त केलेला आहे. या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपण पाहतोय. स्वर्गीय रेवती मनोज म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सौजन्य सन्मान श्री समीर रमेश वारंग. यावेळी मात्र पुन्हा एकदा उंचावरून मारलेला आहे. व्हॉट अ शॉट, हाय अँड हँडसम फॉर 6. षटकार. अतिशय सुंदर असा फटका पाहायला मिळाला. षटकारानंतर धावसंख्या जर पाहायला गेलं झालेली आहे ती 20. दुसरा षटकार येतोय सतीशच्या बॅटमधनं. यावेळी मात्र गोलंदाज कुठेतरी लय भरकटतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप नक्कीच पाहायला मिळतोय. पंच आशुतोष व्यवहारे यांच्या माध्यमातून येत आहेत संकेत वाईट. षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू नक्कीच येतोय. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे ती 21. 21 धावांवरती. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येईल अरुण. सामना करण्यासाठी सज्ज होतोय सतीश. यावेळी मात्र सुंदररित्या भिरकावून दिलेला आहे. वॉर्ड शॉट. षटकार. 6 धावा. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी बॅटिंग सतीशच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर तिसरा षटकार मारतोय तर 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळी मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने मारलेला फटका. सिंगल मात्र तिथे घेतली जाते. स्ट्राईक मात्र रोटेशन केलं जात आहे बरकत कडे. तर पहिली धाव मात्र धावून काढतोय सतीश. तीन षटकार त्याचे बॅट मधनं पाहायला मिळालेत आतापर्यंत. खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. धाव संख्या जर पाहायला गेलं 2 षटकानंतर झालेली आहे 28. 28 धावा. धन्यवाद. आजच्या पूर्ण दिवसभरात वॉटर बॉय ची भूमिका ज्यांनी अतिशय सुंदररित्या पार पाडली. दिलीप खवणे प्लीज व्यासपीठावरती यायचं आहे, कारण की पाणी देणं हे एक मोठं काम आहे, एक पुण्याचं काम आहे. ते पुण्याचं काम दिलीप यांनी केलं आजच्या संबंध दिवसभरामध्ये. आणि त्याला सांगावं देखील लागत नाही की ओव्हर झाली की ड्रिंक्स आतमध्ये घेऊन जायचं. एक चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट जे आहे ते नक्कीच इथे पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 28. आता स्ट्राईक वरती येतोय सतीश. सतीश जर हॅट्रिक षटकार मारतोय, लागोपाठ 3 सिक्सेस येत आहेत, तर 2000 रुपयांचं रोख पारितोषिक मोफा स्पाटा या संघाकडनं दिलं जाणार आहे. अदनान चौधरी आणि हर्षद यांच्याकडनं हे पारितोषिक असेल.
पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा डिलिव्हरी नक्कीच पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 28. षटक क्रमांक चालू आहे. तिसरं दोनही निर्धाव चेंडू हाताळतोय गोलंदाज विजय. यावेळी मात्र इनसाइड आउट वॉट शॉट मॅग्निफिसंट टुवर्ड स्वीपर कव्हर मात्र तिथे अमोल आहे. वॉट अ कॅच सुंदर गडी होतोय बाद सतीश. धन्यवाद. अतिशय सुंदर असं गीत आगरी कोळ्यांची जी ओळख आहे कोळी गीत जी आहेत ती मात्र इथे आपल्याला डीजे मास्टर कडनं ऐकवली जात आहेत. धावसंख्या जर आपण पाहतोय झालेली आहे गडी बाद झालेला आहे. एक पहिला मोठा झटका लागतोय मुफास पाटा वसई या संघाला 28 या धावसंख्येवरती. तितकंच कौतुक गोलंदाज करावं लागेल कारण की ज्या पद्धतीने त्यांनी चेंडू टाकला त्याच पद्धतीने त्याच दिशेला त्यांना क्षेत्ररक्षक लावला आणि फलंदाजाला भाग पडलं तो फटका खेळण्यासाठी आणि त्या ट्रॅप मध्ये सापडला तो सतीश. सतीशची जागा घेण्यासाठी जातोय नवीन फलंदाज सलमान. हा देखील एक सुंदर खेळाडू सुंदर फलंदाज या संघामध्ये आहे. बघूया षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय बॉलिंग मार्क वरती विजय. यावेळी मात्र गती परिवर्तन जे आहे ते नक्कीच पाहायला मिळालं. पंचांचा निर्णय येतोय. यस इट इज द लेग बाय. लेग बायचे संकेत नक्कीच येत आहेत. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव इथे मात्र घेतली जाते. धावसंख्या झालेली आहे ती 29. 29 धावा. तिसरा सत्र आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र. यावेळी मात्र उंचावरून लॉफ्टेड स्ट्रोक क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि एक सहज सोपा कॅच धरणीला दान करतोय भावेश आणि धावा मिळत आहेत तिकडे 2. कुठेतरी घाई केली क्षेत्ररक्षकांना आणि त्याचा मात्र फायदा फलंदाजाला होतोय. चेंडू या षटकातील बाकी आहे अजूनही एक. धावसंख्या झाली आहे ती 31. 31. अतिशय सुंदर असं षटकांचं पृथक्करण विजयाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील त्यांना प्राप्त केलाय. ओके षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल विजय. यावेळी मात्र उंचावरून मारलेला फटका चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. पुन्हा दुसरा कॅच धरणीला दान करतोय. हे काय होत आहे? दडपण आहे की कुठेतरी अति आत्मविश्वास की लूज ऑफ कॉन्सन्ट्रेशन? षटकाची इथे झाली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 32. 32 धावा. कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगो मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी. धन्यवाद. इथे शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज बॉलिंग मार्क वरती महेश. यावेळी मात्र स्ट्रॅटेजी आहे ती बदलली जाते कारण की ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत मात्र स्ट्रॅटेजी आहे ही बनवावीच लागणार. क्षेत्ररक्षक देखील गोलंदाजाला साथ देत नाहीयेत. ओव्हरऑल या संघामध्ये आम्हाला त्यांचे 12th मधनं माहिती देत आहेत की अजून 3 गोलंदाज या संघामध्ये एक्स्ट्राच्या रूपामध्ये आहेत. म्हणजे एक परिपूर्ण एक संघ गावदेवी बाळकुम नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय.
तर बघूया षटकातील पहिला चेंडू. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा हा चेंडू पाहायला मिळतोय. आणि बाळकुम संघावरून मी नक्कीच सांगेन की पालघर तालुक्यातील एक संघ आहे दर्शन उच्छळी संघ. हा देखील कोळी बांधवांचा संघ आहे. त्या संघामध्ये देखील असंच कॉम्बिनेशन पाहायला मिळतं आणि तेच कॉम्बिनेशन मला या संघामध्ये पाहायला मिळतंय. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन पद्धतीने मारलेला फटका. चेंडू जातोय. व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. बघा सोडलेल्या कॅच किती महत्वपूर्ण आहेत. 2 कॅचेस या फलंदाजाच्या सोडल्या आणि तदनंतर पाहायला मिळालं ते चित्र मैदानाच्या आतमध्ये. सुंदर अशी बॅटिंग सलमानच्या माध्यमातून. धावसंख्या जर आपण पाहतोय झालेली आहे 38. पुन्हा एकदा वाव, हाय अँड हँडसम 6 षटकार. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर. डीजे धन्यवाद. डीजे थँक्स. बॅक टू बॅक 2 षटकार सलमानच्या बॅट मध्ये येत आहेत. यावेळी मात्र तिसरा चेंडू पुन्हा एकदा उंचावरून लॉफ्ट केलेला आहे. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे येतोय आणि यावेळी मात्र अतिशय सुंदर असा हा कॅच. ते मात्र गडी बाद झालेला आहे. चेंडू झालेले आहेत 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 44. 44 धावा. अजूनही सलामीवीर बरकत तिथे उभा आहे तळ ठोकून. मात्र सुंदररित्या बॅटची एज लागली आहे. टायमिंग पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. शॉट फाईन लेगला 1 धाव मात्र तिथे परिपूर्ण केली गेली आहे. धाव संख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 45. 45 धावा. या इनिंगचा शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग मार्क वरती महेश. यावेळी मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू सुंदररित्या बॉटम हँडचा वापर. 2 धावा अतिशय सुंदररित्या परिपूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बरकत होतोय. धाव बाद. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 47. 48 धावांचं टार्गेट समोर आहे.
थँक्यू. थँक्यू मंथनजी. दुसऱ्या इनिंगकडे आपण वळतोय, ज्या ठिकाणी दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या दिशेने जातात. एका बाजूला प्रितेश जोशी आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर भावेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागचा सामना सुद्धा याच प्रकारे होता आणि आता या सामन्यामध्ये सुद्धा 48 धावा. फक्त समोरचा संघ बदललाय. आता त्या ठिकाणी कासार वडवलीच्या जागी वसई फाटा हा संघ असेल. बहुजन विकास आघाडी ससून नवकर पुरस्कृत आमदार चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमधील आजचा पहिला दिवस अतिशय गुण्यागोविंदाने आणि चांगल्या रीतीने आजचा दिवस या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतोय. जवळजवळ या स्पर्धेत याच्या दिवसातील शेवटचा सामना आपणास रंगताना पाहायला मिळतोय. एका बाजूला गावदेवी बाळकुम आणि दुसऱ्या बाजूला मुफास 5505 वसई फाटा हा संघ आपण पाहतोय. अतिशय चांगली कामगिरी या आयोजन कमिटीच्या वतीने एक सुंदर असं आयोजन आदरणीय सन्माननीय संकेतजी म्हात्रे साहेब यांच्या अथक प्रयत्नानंतर अथक मेहनतीतून साकारलेलं हे गोड स्वप्न सत्यात अवतरत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि या स्वप्नामधील हा आजचा पहिला दिवस, या पहिल्या दिवसाचा जवळजवळ शेवट होत असताना आपण या शेवटच्या इनिंगकडे वळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले गोलंदाजी मागवती सद्दाम सज्ज होत आहेत. पाहुयात 48 धावांना कशा प्रकारे वाचवलं जातंय, 48 धावांना कशा प्रकारे चेस केलं जातंय. येणारी काळवेळ नक्कीच आपल्याला हे दर्शवणार आहे. तत्पूर्वी पाहुयात आमदार चषक 2021 ही स्पर्धा. उजव्या यष्टीच्या जास्तच बाहेर टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू, परंतु ते वळण तितकंसं पोषक असं नव्हतं आणि त्या कारणास्तव मात्र वाईडची सांगता होते. अवंतरित धावाने संघाच्या धावपलकाचा श्री गणेशा केला जातोय. मागच्या मॅच मध्ये हिरो याला आपण प्रेममध्ये पाहतो मिस्टर शाहरुख. अतिशय चांगला स्पेल, जवळजवळ 6 चेंडूचा खेळ, 2 गडी तंबूच्या असराला 2 धावा फक्त खर्च केल्या गेल्या होत्या. मागच्या सामन्यामध्ये प्रितेशची खेळी 8 चेंडू 22 धावा असा खेळ केला होता. त्यानंतर पहिल्या मॅच मध्ये 15 बॉल 25 धावा आणि तो संपूर्ण अनुभव आहे आजच्या दिवसामधील, तो मात्र या ठिकाणी पणाला लावण्याचा प्रयत्न असेल. एक तरी तो एक मेरी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एक डॉट चेंडू, त्यानंतर एक वाईट चेंडू, एकच धाव फलकावरती आहे. विचार विनिमय केला जातोय, चर्चा केली जाते, प्लॅन ए ला उतरण्याचा प्रयत्न केला जातो, एक्झिक्युशन त्याचं करण्याचा प्रयत्न आहे. यश कितपत कोणाला लाभतंय हे आपण पाहणार आहोत. सद्दाम सज्ज होत आहेत, दावेदारी पेश करतात, स्वतःचे दंड ठोकत असताना दर्शवतात मैदानाच्या आतमध्ये की आमच्यामध्ये सुद्धा आहे दम. पण कोण पडेल कोणावरती भारी आणि कोण असेल सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ. आजच्या दिवसामध्ये आपण काय पाहिलं, एक हॅट्रिक पाहायला मिळाली, एक स्वयंचित विकेट, काहीतरी युनिक काय पाहायला मिळालं, स्वयंचित विकेट पाहायला मिळाली. जवळजवळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता, परंतु हिट विकेटने आता मात्र अप्रतिम डिलिव्हरी, वॉड मॅग्निफिसंट बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर हळूवार पद्धतीने चेंडू मात्र जवळजवळ फलंदाजाला फॉलो करताना पाहायला मिळाला आणि त्या कारणास्तव डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. दबाव क्रिएट केला जातोय आणि दबावाला तुम्हाला क्रिएट करावंच लागेल, कारण ज्या वेळेला दबाव फलंदाजावरती येईल त्यावेळेला त्याच्या होणाऱ्या चुका ह्या तुमच्यासाठी फायदेमंद असतील आणि ज्या वेळेला दबाव गोलंदाजावरती येईल त्याच्यावरती होणाऱ्या चुका त्या फलंदाजाला मध्ये या ठिकाणी फलंदाजाला फायदेमंद होतील आणि आता ही चूक मात्र फलंदाजाला थोडंसं सहकार्य करत असताना पाहायला मिळते आणि हा एक येतोय दमदार षटकार, 6 धावा. थँक्यू. 702 धावा, 700चा पल्ला पार केला जातो आजच्या दिवसामधील. याचाच अर्थ तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारची विकेट आहे त्या विकेटमध्ये कशा प्रकारे फलंदाजीला सहकार्य लाभलंय आणि ज्या प्रकारची लयलूट झाली धावांची, त्या सर्व गोष्टीला पाहता आमचे गुणलेखक अंकित पवार आम्हाला दर्शवतात की या ठिकाणी कशा प्रकारच्या घडामोडी आजच्या दिवसामध्ये घडल्यात. आम्ही या मॅचच्या नंतर तुम्हाला नक्कीच दर्शवणार आहोत की काय काय घडलं या दिवसामध्ये. त्यातून पुन्हा एकदा मॅचकडे. प्रितेश जोशीसाठी हा चेंडू हवेमध्ये आहे, बॅटची टॉप घेऊन सरळ जातोय फाईन लेग रीजन मध्ये. 1 2 3 4 4 धावा. येस, सांग राणी सांग तुझा राजा, तू मला बनवशील
अटॅक इज द बेस्ट वे ऑफ द डिफेन्स असं म्हटलं जातं आणि अटॅक या ठिकाणी केला जातोय. 4 चेंडूचा खेळ, 11 धावा धावफलकावरती आणि अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक असेल. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 48 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला काय अडवायचं तर चौकार षटकार, आणि ते चौकार षटकार जर का आले तर या 48 धावा सहज आणि सोप्या रीतीने पार होऊ शकतात. जमेची बाजू ही आहे की अटॅकिंग फलंदाज बाळकुम संघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे, कोणतीही संधी नसेल, सरळ चेंडू जातोय आर पार, सीमारेषा पार, हा येतोय षटकार. पाण्यामंदी नाही पाहिला कधी किल्ला जंजिरा दाखवाल का ओ नातवा बोटीनं फिरवाल का ओ नातवा बोटीनं फिरवाल का हाय पाण्यामंदी नाही पाहिला कधी हाय पाण्यामंदी नाही पाहिला कधी Thank किल्ला you. जंजिरा गाव टू गावचं क्रिकेट आपण पाहतोय, अनुभवतोय आणि या सर्व क्रिकेटला पाहता एक गोष्ट नक्की असेल, कारण आता ज्या वेळेला वसई तालुक्यामध्ये स्पर्धा होत असतात आम्ही एकच गोष्ट पाहत असतो की ओपनचं क्रिकेट जितक्या प्रमाणात खेळलं जातं ना तितक्या ताकदीचं क्रिकेट आजच्या घडीला गाव टू गावचं क्रिकेट झालंय. आणि नक्कीच आमचे महेंद्र भगत साहेब सुद्धा या गोष्टी सहमत असतील, कारण ज्या प्रकारचं क्रिकेट प्रगती साधतं आत्ताच्या घडीला वसई तालुक्यामधील असेल किंवा भिवंडी असेल, ठाणे परिसर असेल, रायगड विभाग असेल, पालघर डिस्ट्रिक्ट असेल, एक वरच्या लेवलचं क्रिकेट गावटूगावच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळालं. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, जेलची संधी या ठिकाणी आणि प्रितेश जोशी नावाचं वादळ या ठिकाणी शमावलं जात आहे आणि जल्लोष पहा ज्या प्रकारची वेगी केली गेली, जवळजवळ एक मोठी अचिव्हमेंट, सामना जिंकलाय का असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. फराद मात्र कोणती चुकी करत नाहीये, विकेटचं पतन होतं या षटकामध्ये, सर्व काही पाहायला मिळतंय. धावा बरसताना पाहायला मिळाल्या, विकेट येताना पाहायला मिळाली. येणारे 18 चेंडू आणि पाहणार कशा प्रकारे या धावफलकाचा पाठलाग केला तर या ऐकूया गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू. नवीन फलंदाज अरुण मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतात. फील्डमध्ये वेगळी प्लेसमेंट पाहायला मिळते, ज्या प्रकारचं ऑन साईडला क्षेत्ररक्षण, तब्बल 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला आहेत, पण त्या क्षेत्ररक्षणात बदल करत असताना ऑफ साईडला त्या ठिकाणी 5 क्षेत्ररक्षक तैनात करण्याचा निर्णय घेतला गेलाय. डीपमध्ये 3 क्षेत्ररक्षक, बॅकवर्ड साईडला आणि मिडविकेट रिजनच्या जवळजवळ मधोमध एक खेळाडू पाहायला मिळतं. डीप मिडविकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात केला गेला, थोडासा वाईडिश आहे. नंतर लॉंग ऑन सुद्धा थोडासा वाईड असताना काव करण्याच्या दिशेने सलमानच्या रूपाने आणि शॉर्ट फाईन लेग आपला पाहायला मिळतोय. अरुण तब मैदानाच्या आतमध्ये येतोय, गोलंदाज शाहरुख. पहिला चेंडू इनसाइड द आउट, त्या ठिकाणी झेलून काढण्याचा प्रयत्न, बरकत त्या ठिकाणी चेंडूवरती येतील. अतिशय चांगला प्रयत्न होता, ज्या प्रकारे फटका लगावला, जवळजवळ एकच धाव त्या चेंडूवरती आली, परंतु हेमबाबूचा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाला मानावा लागेल, कारण प्रत्येक चेंडूवरती तुटून पडणं, मोठमोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणं आणि ज्या ठिकाणी 2 धावा आहेत त्या ठिकाणी 1 धाव देणं, याच प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल जर का तुम्हाला या मॅच मध्ये परत यायचं असेल. कारण ज्या प्रकारचे स्टारकास्ट आहे बाळकुम संघाची, त्या स्टारकास्टला पाहता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आखूट टप्प्याचा चेंडू, आ बैल मुझे मार आणि षटकार येतोय. भावेशन फायर. थँक्यू. 16 चेंडू 24 धावांची गरज, विचार विनिमय केला जाते, चर्चा केली जाते. येस, अजून एक बॉल पाहिजे, दुसरा बॉल पाहिजे. एक नवीन बॉल आहे, तो जुना बॉल द्यायचा आहे.
16 चेंडू 24 धावांची गरज. भावेश मैदानाच्या आतमध्ये आहे. जरी प्रितेश मैदानाच्या बाहेर गेला असला तरी सुद्धा 2 गोल्डन हिरोज ऑफ बाळकुम मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला भावेश आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर अरुण. गोलंदाजी मार्कवरती मागच्या मॅच मधील हिरो मिस्टर शाहरुख. फुलालन मध्ये चेंडू वॉड मॅग्निफिसंट डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय चेंडू. जवळजवळ वेट अँड वॉचची भूमिका करण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी प्रयत्न आणि डॉट चेंडू जे सांगता. बरकतने कानमंत्र दिलाय, त्या कानमंत्राला फॉलो करताना पाहायला मिळतं. शाहरुख एक चुकी जरूर झाली, परंतु त्या चुकीला या ठिकाणी सुधारत असताना डॉट चेंडू सांगता होते. 3 चेंडूचा खेळणे शिल्लक असेल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड होते भावेश. अतिशय चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर गुडलाईन स्पॉटवर मुस्तळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. अँगल क्रिएट केला गेलाय. थोडासा साइड आर्म ऍक्शन आहे आणि त्या अँगलचा फायदा जवळजवळ गोलंदाज उचलत असताना. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म बॉल. शाहरुख शफल झालेत आणि जवळजवळ जास्तच बाहेर जाणार चेंडू. ऑफिशियल्स आमचे दंडित करत असताना त्या चेंडूला पाहायला मिळतात वाईटचा इशारा. आमचे ऑफिशियल्स आशुतोष व्यवहारी सर त्या ठिकाणी दर्शवते हा चेंडू स्वैर आहे. या प्रकारच्या चेंडूला सुद्धा तुम्हाला थांबवावं लागेल. परंतु भावेशचा ज्या प्रकारे अटॅक आहे, अरुणचा ज्या प्रकारचा अटॅक आहे, अजून दीपेश मैदानाच्या आतमध्ये यायचं बाकी आहे, अमोल बाकी आहे. खूप मोठी स्टारकास्ट या संघामधील. आपल्या ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू बीट करतोय आणि जवळजवळ त्या ठिकाणी एकच धाव त्या चेंडूवरती येते. चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय 5 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. 26 अजून एका चेंडूचा खेळणे शिल्लक. 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. मॅच बिलकुल बॅलन्सिंग आहे, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या जर विभागाचा विचार करायचा झाला, भौगोलिक परिस्थिती आणि नैसर्गिक साथ ज्या प्रकारची असते त्या सर्व गोष्टींना पाहता इथे तितकेसे मोठे फटके येणं शक्य नसतात. परंतु कॉन्क्रीटची विकेट आहे आणि त्या कारणास्तव मात्र तो हवेमधला दमटपणा कुठे ना कुठेतरी तितकासा महत्वाचा नसणार. आता मात्र या ठिकाणी एकच धाव. दुसऱ्या धावायचा प्रयत्न थांबवलाय. मानसिक दबाव या ठिकाणी संपूर्णपणे फलंदाजावरती पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती 2 षटकांच्या खेळानंतर 27 धावा धाव फलकावरती. एक गडी तंबूच्या आसराला आणि येणारे 12 चेंडू धावांची गरज असणार आहे 21. 21 रन्स रिक्वायर्ड टू विन विथिन 12 डिलिव्हरीज. या एक सुंदर गीत. येस सर. पाणी पाणी द्यायचंय. थँक्यू. शेवटचे 12 चेंडू 21 धावांची गरज. सामना बिलकुल ऑन स्थितीमध्ये आहे. एका बाजूला ठाणे, दुसऱ्या बाजूला पालघर. असं मी का म्हणालो याचं कारण असं आहे, दोन्ही जिल्ह्यात पूर्वी हे दोन्ही विभाग होते ते एकत्रित ठाणे जिल्ह्यामध्ये यायचे, परंतु विभाग चला विलास गोलंदाजी मार्कवरती समोर. फलंदाज अरुणने आता मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू. अतिशय चांगला चेंडू हाताळला गेलाय. अप्रतिम डिलिव्हरी. प्लॅनिंग केलं गेलंय, एक्झिक्युशन केलं गेलंय आणि त्या कारणाचं निर्धार चेंडू जे सांगता होताना पाहायला मिळते. एकवीस धावांची गरज आहे आणि पुन्हा एकदा विलास. अतिशय चांगला चेंडू. त्या ठिकाणी जवळजवळ स्क्वेअर मारा होणार होता, परंतु एकच धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? फेकी चुकीची आहे आणि 2 धावा.
अरुणच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. चान्स दिला जातोय, आमंत्रण काय दिलं जातंय तर त्या चेंडूला तुम्ही पॉईंटच्या डोक्यावर मारा, प्रयत्न करा आणि त्यासाठी सांगितलं जातंय चेंडू टाकत असताना विलासच्या माध्यमातून. आणि त्या चेंडूवरती मात्र प्रहार करत असताना मिस टाइम स्ट्रोक, जर का व्यवस्थितरित्याने चेंडू स्पर्श झाला तर सीमारेषेच्या बाहेर जाईल, अन्यथा त्या ठिकाणी डॉट चेंडू किंवा गडीबाद किंवा सिंगल डबल धाव ही पाहायला मिळेल. आणि ती रणनीती आहे, ती रणनीती साफपणे आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाहूयात अजून कोणत्या प्रकारचा अवलंब केला जातोय मैदानाच्या आतमध्ये प्लॅनिंगच्या स्वरूपाने. जवळजवळ 2 चेंडूचा खेळ, 2 धाव आतापर्यंत खर्ची करतो. येणारे 4 चेंडू शिल्लक असतील. विलास याचे स्ट्राईक एंडवरती. अरुण पुन्हा एकदा हा चेंडू सरळ लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, फेकी साप चुकीची आणि 2 धावा त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. प्रत्येक क्षणाला पारडं हे त्याच स्थितीमध्ये पुढे जाताना पाहायला मिळत आहे. म्हणतात ना, गाडीची जी गती आहे ती जवळजवळ 50-50 आहे. म्हणजे कोण या सामन्यामध्ये वर्चस्व निभाल हे आतापर्यंत तरी सांगणं तितकंच योग्य ठरणार नाही, कारण धावांची गरज आहे. 17 धावांची आणि चेंडूचा खेळ शिल्लक येतो 9. विलास गोलंदाजी मागमध्ये एखादा षटकार, आशेचा किरण असेल. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, गतिमान पद्धतीने चेंडूवरती त्या ठिकाणी सलमान आले. 2 धाव पूर्ण केल्या गेला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव होत असताना जवळ मैदानाच्या बाहेर जावं लागतंय अरुण याला. स्वतःच्या धुंदीत जगतो या, रॉयल बनून वागतो या. हे स्वतःच्या धुंदीत जगतो या, रॉयल बनून वागतो या. वाटल मनाला काही करायचं, कधी बी तुफानी करतो या. उजेड पाडी न कानाखाली गाडी न बोलायची ठाप तुझी काय रे. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मिस्टर अमोल येताना आपण पाहतोय. सामन्याची स्थिती सध्याच्याकडे 8 चेंडू 15 धावा, बॅलन्सिंग अवस्थेमध्ये हा सामना. विलास गोलंदाजी मागमध्ये, काय गोलंदाजी हाताळले, क्षेत्ररक्षकांकडून तितकी साजेशी साथ मिळताना पाहायला म्हणजे शफल झालाय. मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला होता, चेंडू फसलाय. एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलं जातंय. विलास त्या ठिकाणी अमोलने कॉल दिलाय आणि भावेशला थांबवलंय. काय जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे आणि ती पार पाडतेत का, कारण आपण पाहिलं तर विजय जाधवने याच प्रकारची जबाबदारी खांद्यावर घेतली होती आणि जवळजवळ त्या ठिकाणी 2 ते 3 चेंडू डॉट हाताळत असताना माघारी परतले होते. सध्याची स्थिती 7 चेंडू 14 धावांची गरज, 12ची सरासरी येणं गरजेची आहे. प्रत्येक चेंडू मागे 2ची सरासरी. विलास समोर अमोल, पाहूयात काय घडतंय. या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. फेकी करण्याचा प्रयत्न स्वतःला थांबवलं गेलंय, कारण त्या ठिकाणी सिंगलचं डबल मध्ये रूपांतर नको व्हायला. जवळजवळ या ठिकाणी 3 षटकाचा खेळ संपलाय. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. काय मॅच आहे, दिवसाचा शेवट होता होता या ठिकाणी इतक्या चांगल्या स्थितीमध्ये ही मॅच होईल किंवा असा शेवट होईल हे आपण अपेक्षित धरलं नव्हतं, परंतु सामना चांगला रंगलाय. आपण ऐकूयात एक सुंदर असं गीत आणि येऊया आता मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. थँक्यू मित्रांनो. घाई याच्यासाठी करा, सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. येस, नाहीतर अंधारात तुम्हाला सुपर ओव्हर खेळावी लागेल. येस, व्हॉट अ सिच्युएशन. आदरणीय रमाकांतजी भोईर साहेब, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठात येऊन आसनस्थ व्हायचंय. आपलं स्वागत आहे आमदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. येस, आणि मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडू 14 धावांची गरज असताना सामना जिंकून देणारा गोलंदाजी मागमध्ये मिस्टर सतीश. व्हॉट अ मॅच गोइंग हिअर. मित्रांनो, सामना जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जातात या दोन्ही टीमसाठी. विश यू ऑल द बेस्ट फॉर बोथ ऑफ टीम्स. एका बाजूला गावदेवी बाळकोम, एका दुसऱ्या बाजूला मोफाज 5505 वसई फाटा.
फुलटॉस चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय, फेकून दिलाय, सरळ क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा एक बहारदार षटकार. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक चुकी कोणती झाली तर ज्या वेळेला फुलटॉस चेंडू बॅट वरती आला, बरोबर स्लॉग मध्ये होता, ऑन साइडला हवेचा वेग सुद्धा असतो आणि ज्या प्रकारची या मैदानाची स्थिती आहे, या मैदानावरती अशा प्रकारचे चेंडू ज्यांनी हाताळलेत त्यांनी मार खाल्लाय आणि हा चेंडू मात्र सरळ अमोलच्या रडार बॅटच्या रडार मध्ये आला आणि 6 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामन्याचं समीकरण बदललंय, तितकंसं अवघड नाहीये या मैदानात 2 धावा एका चेंडूवरती निघणं, परंतु सध्याची स्थिती, दबाव कशा प्रकारचा आहे, फलंदाजाचा माइंडसेट कशा प्रकारचा आणि गोलंदाजाची शैली कशा प्रकारची आहे याच्यावरती सर्व काही निर्भर असेल. ब्लॉक होलचा मारा, चेंडू मैदानाला गुदगुला करत असताना जातोय सीमारेषा जवळ, एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये दबावाला पूर्णपणे डायव्हर्ट केलं जातंय आणि यालाच म्हणतात क्रिकेट. ज्या वेळेला तुमच्याकडं मोमेंटम नावाची गोष्ट येते ना, त्यावेळेला एकच गोष्ट करा, जी गोष्ट तुम्हाला सर्वाधिक महत्वाची आहे ती पहिल्यांदा करा ज्या वेळेला ते मोमेंटम तुमच्या बाजूला असतं. कारण मोमेंटम एकदा का बदललं तर मात्र जी गोष्ट तुमच्या माध्यमातून सहजतेने होणार आहे ती सुद्धा होत नसते. येस, शेवटचे 4 चेंडू, 5 धावांची गरज, क्षेत्ररक्षणाची वेगळी सजावट. सद्दाम हा मात्र थोडासा मिडऑफच्या क्षेत्रामध्ये येताना पाहायला मिळतोय. वेगळं क्षेत्ररक्षण आणि या क्षेत्ररक्षणाच्या प्रत्यात काय घडेल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे मिस्टर अमोल. 4 चेंडू 5 धावा, सतीश ऑन बॉलिंग मार्क. वॉट अ मॅच, फुल ऑर लेंथ, क्लीन बोल्ड. What a magnificent delivery. You miss, I will definitely wicket the button. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दिपेश येताना पाहायला मिळतोय आणि जवळजवळ आपण पाहतोय 3 गडी तंबूच्या आसरा जरी गेलेत तरी सुद्धा मी म्हणेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, कारण अनेक वेळा दोन्ही फलंदाजांना आपण सलामीच्या भूमिकेमध्ये पाहिलंय. दिपेश डावखुऱ्या हाताचा फलंदाज, दुसऱ्या बाजूला भावेश जो उजव्या हाताचा फलंदाज आहे. वैयक्तिक 5 चेंडू 7 धावांची खेळी आतापर्यंत साकारले आणि दिपेश 9वा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. सतीश गोलंदाजी मार्क वरती, येणारे 3 चेंडू 5 धावांची गरज. सामना एक वेगळ्या स्थितीमध्ये वळण घेत असताना पाहायला मिळतोय. कधी पारड या बाजूला, कधी पारड त्या बाजूला आणि हे पारड शेवटच्या क्षणी जाऊन कोणाच्या बाजूने झुकणार हे मात्र पाहणार आहोत, कारण विजय एकाचाच होईल. जर का मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर, सुपर डुप्पर असा सामना. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ससून नवघर आमचा चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय. एक चांगल्या आणि उत्कृष्ट दर्जाचं आयोजन, लाख मोलाची स्पर्धा आणि लाख मोलाचे सामने सुद्धा पाहायला मिळतात. ही आहे अचिव्हमेंट, हे आहे त्या मेहनतीचं फळीत. जी तुम्ही मेहनत केली त्या मेहनतीला कुठे ना कुठेतरी फळ मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणूनच की काय या प्रकारचे सामने संध्याकाळच्या 17 पर्यंत सुद्धा रंगताना पाहायला मिळतात. मोपास 5505 वसई फाटा एका बाजूला आहे, गावदेवी बाळकोम दुसऱ्या बाजूला. अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. अतिशय चांगल्या दर्जाच्या खेळमेळीच्या वातावरणामध्ये आजचा दिवस संपन्न होताना पाहायला मिळतोय आणि ही घटिका येऊन पोहोचली 3 चेंडू 5 धावांवरती. संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये चारही बाजूने ज्या प्रकारचे क्षेत्ररक्षक आहेत, तटस्थ, शोल्डर बिलकुल अप आहेत दोन्ही संघांचे, कारण सामना जवळजवळ बॅलन्सिंग स्थितीमध्ये. क्षेत्ररक्षणाची वेगळी सजावट. स्वेअर त्या ठिकाणी चेंडूला क्षेत्ररक्षकाला हलवण्याचा प्रयत्न केला. डीप मधला क्षेत्ररक्षक जो लॉंग क्षेत्रामध्ये होता त्याला जवळजवळ कावगोणाच्या दिशेमध्ये झुकवले जाते. मिडऑफचे क्षेत्ररक्षक थोडासा वाईड केला जातोय. पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा मारा, चेंडू सरळ स्ट्रेट डाऊन द विकेट, कोणतीही संधी नाही, चेंडू सरळ गेलाय इन टू द गॅप. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नव्हता आणि चेंडू सरळ सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी जात असताना 2 चेंडू आणि 1 धाव.
थँक्यू. झालाय, अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. सामना बरोबरीत आहे. क्षेत्ररक्षण सजावट काय असेल, गोलंदाज काय प्रयत्न करतील, फलंदाज कोणत्या प्रकारचा अटेम्प्ट करतील यावरती नजरा असणार आहेत. आपण पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती दोन्ही ज्या प्रकारची फलंदाजी केली. 47 धावांपर्यंत मजल मारायचा. सतीश 19, सलमान 15. विकेट फॅक्टर नसणार आहे. जवळजवळ 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 रन. बॉल पाहिजे. येस, बॉल आहे ना. येस, ठीक आहे. लास्ट 2 डिलिव्हरी पेंडिंग अँड 1 रन रिक्वायर्ड टू विन. गावदेवी बाळकुम एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मोफाज 55-05 वसई फाटा. व्हॉट अ मॅच. सामना कोणी जिंको, परंतु या सामन्याने सर्वांना या ठिकाणी प्रफुल्लित केलंय आणि जवळजवळ मनोरंजन केलंय या संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं. येस, दोघही दबावामध्ये असतील. क्षेत्ररक्षण आणि सजावट आगळेवेगळे पाहायला मिळते. फोटो काढू शकता आपण, कारण ज्या प्रकारचं चित्र आहे. आणि हा मात्र चेंडू सरळ जातोय कव्हरच्या डोक्यावरून सीमारेच्या बाहेर षटकार. विजय षटकार मारला जातोय दीपेशच्या बॅट मधून आणि गावदेवी बाळकुम हा संघ या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ म्हणून पाहिला जाते. थँक्यू तुझे. मी विनंती करते